तर यावर आता सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर येतात। राऊत काय शहांच्या टॅक्सीचा पाठलाग करत होते असं संजय शिरसाट यांनी विचारलंय। संजय राऊत यांच्या पुस्तकावर संजय शिरसाट यांची टीका पाहायला मिळते। राऊतांच्या लिहिण्याला बोलण्याला काही अर्थ नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। आपण लिहित असताना वास्तविकता जी आहे ना ती मांडायला हवी होती, परंतु जिद्दाची खोड ही मेल्याशिवाय जात नाही हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांनी तेच रिपीट त्या ठिकाणी केलेलं। शिवसेना प्रमुखामुळे अनेकांना मदत झालेली आहे। महाराष्ट्रातला जे जाणकार नेते आहेत ते कोणीही नाकारणार नाही। विरोधातला जरी असला, जेव्हा केव्हा संकटात असेल त्या टायमाला शिवसेना प्रमुखांनी त्यांना सुद्धा मदत केली आहे आणि त्याची कुठे वाच्यता सुद्धा केली नाही। संजय राऊतांना किती महत्व द्यावं, त्यांच्या लिहिण्याला किती महत्व, त्यांच्या बोलण्याला किती महत्व द्यावं, आता त्यांचं कोणी ऐकत नाही, कोणी त्यांना सिरियसही घेत नाही। सटा झाली की त्यांचा आपला भोंगा सुरू असतो, त्यांना काय लिहायचं तरी लिहू द्या। युद्ध सुरू असताना संपूर्ण देश हा सेनेच्या पाठीशी उभा होता, मोदींच्या पाठीशी। अशा वेळेला ते म्हणतात मोदींनी राजीनामा द्यावा, अशा वेळेला ते म्हणतात अमित भाईंनी राजीनामा द्यावा। आता मला कळतच नाही, म्हणजे आता आपण त्या अतिरेक्यांशी लढावं का या देशांतर्गत अतिरेक्यांशी लढावं हाही मोठा प्रश्न आहे। नरेंद्र मोदी या ठिकाणी गोध्रा प्रकरणात असताना सुद्धा युपीएने देखील मदत केली असंही त्यांनी या पुस्तकात म्हटलेलं आहे। शरद पवारांनी देखील मदत आता मला वाटतं या पुस्तकाला किती महत्व द्यावं, संजय राऊत किती विश्वासार्ह माणूस आहे हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना। त्यामुळे त्यांनी काय लिहिलं काय नाही मी तर काही वाचलं नाही, वाचणारही नाही, पण मला असं वाटतं की त्याला फार महत्व देण्याची गरज नाही।